अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये एक गुरुचरित्र पारायण 7 दिवसाचं आपण जर असं प्रत्येक महिन्यामध्ये जर केलं त्याचा लाभ काय काय भेटतात. खूप जणांच्या मनामध्ये गुरुचरित्र पारायणाबद्दल खूप भीती आहे. गुरुचरित्र पारायण करताना मग हे नियम पाळा ते नियम पाळा आणि गुरुचरित्र आपण समजूनच नाही घेत. आपण गुरुचरित्र पारायण दत्त जन्मोत्सव असेल तेव्हा करतो किंवा स्वामी पुण्यतिथी, बस 6 महिन्याला आपण गुरुचरित्र पारायण करतो. पण ज्यांना खरंच गुरुचरित्र पारायणाची अनुभूती घ्यायची असेल त्यांनी प्रत्येक महिन्याला एक गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे. 7 दिवसाचं प्रत्येक महिन्याला एक गुरुचरित्र पारायण. तुम्ही म्हणणार दादा मग तुम्ही म्हटले की रोज गुरुचरित्र वाचा, मग प्रत्येक महिन्याला कसं? आपल्याला जर दत्त महाराज समजून घ्यायचे असेल तर आपल्याला प्रत्येक महिन्याला आपण एक गुरुचरित्र पारायण जर केलं ना 12 महिन्यात 12 पारायण होतं आपले. लक्षात घ्या. जे नियम कसे आहेत ते सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. गुरुचरित्राबद्दल खूप लोकांना माहिती आहे पण ती अर्धवट माहिती. अर्धवट. खूप जण कसं करतात, गुरुचरित्र पारायण करता रात्री पारायण वाचता, माहितच नाही त्यांना. ते दादा आम्हाला माहितच नाही म्हणे, रात्री वाचायला चालत नाही, दुपारी 12 नंतर गुरुचरित्र वाचायला चालत नाही. काही जण गुरुचरित्र पारायण करता गादीवर झोपता. भूमिशयन सांगितलेलं आहे. भूमिशयन म्हणजे काय? खाली झोपायचं घोंगडीवर याच्यावर. मग गुरुचरित्राची आपल्या मनातली भीती दूर होण्यासाठी आपण 2026 पासून म्हणजे ह्या जानेवारी पासून प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे. आपण आपल्या सर्व समस्यावर एकच उपाय. आपल्याला कोणतं तंत्र नाही, कोणतं मंत्र नाही, धनकुंचन नाही, हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या, काहीच नाही. आपली पत्रिका किती खराब असू द्या, आपले ग्रहमान किती खराब असू द्या, आपलं लग्न होत नाही, जॉब भेटत नाही, संतान प्राप्ती नाही, मन स्थिर नाही, कर्जबाजारीपणा असेल, घरात पैसा टिकत नाही, व्यापार होत नाही, आपल्या सगळ्या समस्यावर कोणतीही समस्या असू द्या, आपल्या सगळ्या समस्यावर एकच उपाय म्हणजे प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करायचं. महिलांनी दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र वाचावं, पुरुषांनी दिंडोरीपर्यंत वाचा किंवा मोठं गुरुचरित्र वाचलं तरी चालतं. आपल्या सगळ्या समस्यावर, सगळ्या नवरा बायकोचा वाद असेल, नवऱ्यांनी बायकोला माहेरी सोडला असेल, एकमेकाचं जमत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, घरामध्ये आपल्या सगळ्या समस्यावर एकच उपाय, प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करायचं 7 दिवसाचं. कधी करा, अमावस्या सोडून कधी करा. गुरुचरित्र हा ग्रंथ आहे तो 52 अध्यायाचा आहे. त्याच्यामध्ये ओवी 7421 ओव्या आहे. ओवी असते, ओवी 7421 ओव्या आहे. गुरुचरित्र हा 3 भागामध्ये आहे. भक्तिकांड असेल, धर्मकांड असेल, मोक्षकांड असेल. धर्म मोक्ष जे कांड आहे त्याच्यामध्ये विभागलेलं आहे. जे आपण अध्याय असतं आपल्या, म्हणजे गुरुचरित्रामध्ये काय शिकवतं आपल्याला सगळ्यात पहिले? गुरुचरित्रामध्ये आपण भक्ती कशी करावी, भक्तिकांड आहे. भक्तीचा जो अध्याय आहे, 3 मुख्य अध्याय, त्याच्यामध्ये भक्ती शिकवतात. गुरु भक्ती कशी करायची, गुरुवर कृपा कशी असते, गुरूंची कृपा कशी असता, हे भक्ती मार्ग झालाय. नंतर आचार धर्म. आचार धर्मामध्ये सगळं तो जर आचार धर्म जर आपण पाळला, 35 अध्याय, 36 अध्याय, 38 अध्याय, आचार धर्म झाल्यानंतर मग आपण कुठं जेवण करायचं कुठं नाही करायचं हे सगळं आचार धर्मामध्ये. कोणासोबत बोलावं, कोणासोबत सेवा करायची, कोणाची सेवा करायची, हे सगळं आचार धर्म. म्हणजे गुरुचरित्र हे आपल्याला सगळं शिकवतो. आपण जीवनामध्ये कसं वागावं हे सगळं गुरुचरित्र आपल्याला शिकवतो. फक्त आपल्याला वाचायचं नाही, ते अंमलात आणायचंय, म्हणजे आपण त्याचा वापर करायचा. गुरुभक्ती, गुरुवर दृढ निष्ठा. तुमचं जर गुरुवर दृढ निष्ठा असेल ना, तुम्हाला कधी काळास न भिणे.
आणि गुरुकृपा होय ज्यासी दैन्य न कसे कैसे, म्हणजे त्या व्यक्तीला कोणतंही दैन्य नसतं. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीवर गुरुकृपा होते ना त्यांना देव पण आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. अध्याय क्रमांक 2 बघितला आपण दीपकाची गोष्ट. ते म्हणते मी गुरूंची सेवा करतो, मी देवाला भजत नाही, तुम्ही मला कशाला आशीर्वाद देण्यासाठी आले? ते म्हणते नाही, तुम्ही गुरूंची सेवा केली, तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. म्हणजे तुम्ही गुरूंची सेवा केली, दत्त महाराजांची सेवा केली, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली, नामस्मरण केलं, गुरुचरित्र पारायण केलं, तुमच्या घरामध्ये प्रत्येक महिन्याला तुम्ही जर एक गुरुचरित्र पारायण केलं तर तुमचं घर किती वास्तुदोष असू द्या, घर मी म्हणतो किती वास्तुदोष असू द्या, करणी दोष असू द्या, किती त्रास असू द्या घरामध्ये, त्या घरातले सगळे दोष जातील. हे लक्षात ठेवा, हे सत्य आहे. तुम्हाला 1 रुपया खर्च नाही, आपण आपलं स्वतः वाचा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला हे यंत्र घ्यायचं नाही, ते यंत्र घ्यायचं नाही, कुठं जायचं नाही, काही नाही. आपलं घर आणि आपण आणि आपली गुरुचरित्राची पोथी आणि दत्त महाराजांचा फोटो, साधी सोपी मांडणी करायची. प्रत्येक महिन्याला करायचं आहे तर साधी सोपी मांडणी करा. महाराजांचा फोटो आपण आणा, पोथी आपण आणायची. काही काही जण गुरुचरित्र वाचन करतात तर 7 दिवसात ती पोथी उचलता. पोथी उचलायला चालत नाही. पोथी एका ठिकाणी ठेवा. काही काही जणांना बसता येत नाही, उठता येत नाही, खुर्चीवर बसा, वाचा. सवळं घालून गुरुचरित्र वाचायचं. लक्षात ठेवा, तुम्ही म्हणणार जीन्स पॅन्टवर वाचतो, गाऊनवर वाचते, ड्रेसवर वाचते, असं नाही चालत. सवळं प्रॉपर सवळं घालून 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण वाचायचं. सवय लावून घ्या आपल्याला. धोतर घाला, लुंगी घाला, सवळं घालायचं, भस्म लावायचं, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म, भस्मांकित होऊन गुरुचरित्र वाचायचं. सकाळच्या वेळेस गुरुचरित्र वाचायचं. सकाळी 3 वाजेनंतर आपण गुरुचरित्र वाचायला सुरुवात करू शकता तर दुपारी 12 वाजेपर्यंत, 12 ते 12:30 भिक्षा मागायची वेळ असते दत्त महाराजांची. प्रत्येक महिन्यात केलं ना काय होईल आपल्याला, ते 7 दिवस आहे, 7 दिवस कधी करून घ्या. मग दादा तुम्ही म्हणणार दादा आमचं मग नवीन लग्न झालेलं आहे, ब्रह्मचर्याचं पालन, 7 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार. लक्षात ठेवा, महिला असेल पुरुष असेल, महिन्यातून 7 दिवस. लक्षात ठेवा, महिन्यातून एकदाच पारायण करायचं आपल्याला. असे 12 महिने पारायण करा. 2026 मध्ये तुमचे 12 पारायण तुम्ही कंप्लीट करा. दुसरं काहीच नाही. तुमच्या सगळ्या समस्या ना ते दूर होतील. नामस्मरण, भक्ती, सेवा हेच महत्वाचं आहे, दुसरं काही नाही. तुम्ही रोज एक अध्याय वाचत असाल ते सुरू ठेवायचं. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याला एक गुरुचरित्र पारायण करायचं. आपल्या घरीच करा. ते केल्याने काय होईल, आपल्याला गुरुचरित्र वाचण्याची सवय लागेल. आपण काय करतो, डायरेक्ट दत्त जन्मोत्सवाला गुरुचरित्र वाचतो. आपल्याला काही वाचता येत नाही, काही काहींना शब्द फुटत नाही, काही काहींना काय वाचतो ते समजत नाही. मग संस्कृत वाचायचं, मराठी वाचायचं. संस्कृत वाचून घ्यायचं, नंतर मराठी भावार्थ ऐकून घ्यायचं. गुरुचरित्रामध्ये आपण जे जे सांगितलेलं आहे की परान्न कुठं नाही जेवायचं, कुठं नाही खायचं, या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये जेवण काय करायचं, खूप जणांचा प्रश्न असतो. पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता. सगळ्या जेवढ्या पालेभाज्या असेल त्या सगळ्या तुम्ही रोज खाऊ शकता. असं नाही एकच कडधान्य, असं नाही. सगळ्या पालेभाज्या खाऊ शकता. भात कमी खावा, बाकी सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. सकाळ संध्याकाळ नैवेद्य आरती करायची, तेच महाराजांना नैवेद्य दाखवायचा, आणि तो प्रसाद असेल तो प्रसाद आपण भक्षण करायचा. 7 दिवसामध्ये आपण जर गुरुचरित्र पारायण आपल्या घरी प्रत्येक महिन्यात जर केलं, तसं फळ तुम्हाला चांगल्या पद्धतीने भेटत असतं. पहिल्या महिन्यात पारायण झाल्यानंतर जे काही व्याधी काही असेल, आजारपण असेल, काय असेल, ते सगळं निघून जातं हळूहळू. घरामध्ये वादविवाद, भांडणं कमी होऊन जातात. आणि प्रत्येक महिन्यात करायची सवय लागली तर आपलं मन स्थिर होतं. आपण गुरूंच्या जवळ जायचं. आपल्याला गुरूंच्या जवळ जायचं ना तर गुरुचरित्र आपल्याला वाचायला पाहिजे. फक्त प्रत्येक महिन्यात एकदा गुरुचरित्र पारायण करायचं, बाकी काहीच नाही. मनापासून जर सेवा केली तर आपल्याला त्याचे फळ आहे ते फळ खूप चांगलं होतं. हे पारायण केल्याने काय होतं, आपल्या भाग्यामध्ये काही दोष असेल, काही त्रास असेल, काही शनिपीडा असेल, ते आपल्या भाग्यामध्ये जो त्रास असेल तो कमी होतो. हाताच्या रेषा बदलतात, खूप जणांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येतं. आणि जे काही विघ्न असेल, काही त्रास असेल, अपमृत्यू काही असेल, ते पण आपलं थांबतं. हे लक्षात ठेवा. कशामुळं? फक्त गुरुचरित्र वाचण्यामुळं.
खूप जण म्हणणार दादा मग आम्हाला पूजा मांडणी करायला जमत नाही, आम्ही बॅचलर रूम मध्ये राहतो, एकटं राहतो, फ्लॅट मध्ये राहतात, पूजा मांडणी करायला जमणार नाही. साधं सोपं फोटो ठेवा फक्त आणि गुरुचरित्राची पोथी ठेवा, बस, दुसरं काहीच नाही. गुरुचरित्राची पोथी ठेवायची, जास्त तामधाम नाही, साधी गुरुचरित्राची पोथी ठेवा, पाटावर महाराजांचा फोटो ठेवा, आपापलं प्रत्येक महिन्यात गुरुचरित्र वाचायचं. असे 12 महिन्यामध्ये तुमचे 12 गुरुचरित्र पारायण होतील. मागच्या काही वर्षामध्ये 3-4 वर्षापूर्वी मी केलं होतं. प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र महाराज करून घ्यायचे. महाराजांची इच्छा असेल, एका गुरुचरित्रामुळे काही काही जणांचे लग्न झालेले, एका गुरुचरित्र वाचनामुळे काही काहींचे लग्न झाले, काही काहींना जॉब भेटला, काही काहींना संतान प्राप्ती झाली गुरुचरित्रामुळे. एवढी ताकद आहे. घरामध्ये काही वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, आजारपणा असेल, काही समजत नाही तुम्हाला, सगळ्याकडून तुम्ही हरले, तर तुम्ही गुरुचरित्र वाचायला पाहिजे. गुरुचरित्र वाचनाने त्याची एक प्रकारची ताकद खूप आहे. आणि आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची, महाराजांच्या जवळ जायचंय, तर तुम्हाला गुरुचरित्राशिवाय कोणताही पर्याय नाही. आतापर्यंत तुम्ही वाचलं नसेल तर वाचा आणि मनातली भीती दूर करा. तुम्ही मनातली भीती दूर करून गुरुचरित्र वाचलं, तेच दत्त महाराजांना अभिप्रेत आहे. गुरुचरित्रामध्ये असं कुठे दिलं का तुम्ही असंच करा तसंच करा, असं नाही. साधे सोपे नियम. शाकाहारी जेवण असेल, भाजी, आपण पालेभाज्या सगळ्या खाऊ शकतो, मग अजून काय राहिलं? खूप जर म्हणता मग शेंगदाणे खायचे नाही का, तेलकट, असं काही नाही, सगळं आपण खाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण फक्त वाचण्याकडे लक्ष द्या. अजून खूप जणांचं, तुम्ही म्हणणार दादा मग प्रत्येक वेळा तुम्ही गुरुचरित्राबद्दलच का बरं सांगताय? माझी अशी एकच इच्छा आहे प्रांजलपणे, की लोकांनी मनामध्ये भीती न ठेवता गुरुचरित्र वाचलं पाहिजे. भीती न ठेवता. खूप जणांच्या भीती खूप आहे. महाराजांनी काय सांगितलं, फक्त एक ओळ जरी वाचली तरी चालतं, एक ओळ जरी वाचलीच चालते. म्हणून दत्त महाराजांची सेवा आणि दत्त महाराजांचे जे काही अनुभव असेल ते गुरुचरित्रामध्ये आपण वाचले ना, तर आपल्याला त्यांची शक्ती समजेल. कोणती गोष्ट जर आपण वाचलीच नाही तर आपल्याला त्या गोष्टीचा अर्थ समजत नाही. आपल्याला वाटतं मग आपण पहिलेच का बरं गुरुचरित्र नाही वाचलं, इतके वर्ष माझे वाया गेले. तसंच आहे. प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र वाचावं, जास्त ताण घ्यायचा नाही. वाचन झाल्यानंतर समाप्तीच्या ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यायचं, संपलं. जास्त तामजाम नाही करायचं. महाराजांना नैवेद्य दाखवायचा, ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्या. प्रत्येक महिन्यात गुरुचरित्र वाचायला सुरुवात करून घ्यायची. संकल्प करायचा, हातामध्ये पाणी घ्या, गंधाक्षता फुल घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. गोत्र माहित नसेल कश्यप गोत्र म्हणा. पण त्याचे प्रत्येक महिन्यात वाचल्याने काय होतं, सगळ्यात पहिल्या महिन्यामध्ये तुमचं व्याधी आधी काय असेल ते निघून जातं, तुमचा चिडचिडपणा कमी होतो. दुसऱ्या महिन्यामध्ये तुमच्या घरातील काही दोष असतात, घरातील दोष ते निघून जातील. घरामध्ये वादविवाद, भांडणं, वास्तुदोष असतात, पितृदोष असतात. तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तर तुमचं मन स्थिर होतं, स्थिर होईल. घरातील तुम्हाला विरोध करतील, गुरुचरित्र वाचू नका, कशाला वाचता, भांडणं होतील. चौथ्या महिन्यामध्ये तुम्ही जर गुरुचरित्र पारायण केलं 7 दिवसाचं, तर घरामध्ये शांतता निर्माण होईल, मन शांत होईल. घरातले जे कुलदेवता कुलदेवत त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात चौथ्या महिन्यापासून. 5व्या महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण आपण जर केलं, एकाच ठिकाणी एकाच 5व्या महिन्यात गुरुचरित्र पारायण आपण केलं, तर तुमचे हित शत्रू असेल, तुम्हाला त्रास देणार असेल, ते त्रास देणं बंद होता. 6व्या महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण तुम्ही जर केलं, तर तुम्हाला जे विरोध करणारे असेल, लक्ष्मी अडकली असेल किंवा कर्जबाजारीपणा असेल, काही ग्रहामध्ये दोष असेल, मंगळ ग्रह, गुरुग्रह त्रास असेल, ते 7व्या महिन्यात गुरुचरित्र पारायण जर केलं तर तुमच्या सगळ्या व्याधी आधी, ग्रहपीडा, पितृदोष, पितरांना आशीर्वाद प्राप्त होता. तुम्ही जर 7व्या महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण केलं, तुम्ही 8व्या महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण केलं, तर तुम्हाला जो त्रास असेल, भौतिक त्रास, अभौतिक त्रास, आजूबाजू त्रास, तो कमी होतो, तुमचं मन स्थिर होतं. 8व्या महिन्यामध्ये झालं, 9व्या महिन्यात गुरुचरित्र पारायण केलं, मग तुम्हाला काय होतं, घरातील वातावरण चांगलं होतं. तुम्हाला असं वाटेल की आपलं घर मंदिर झालं, आपलं घर पवित्र झालं. 10व्या महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण केल्यानंतर घरामध्ये महाराजांचा सूक्ष्म रूपात वास निर्माण होतो. महाराज येत असताना गुरुचरित्र कायसाठी वाचतो आपण? महाराजांना ऐकण्यासाठी, लोकांना ऐकण्यासाठी नाही, महाराजांना ऐकण्यासाठी. महाराज ऐकण्यासाठी येत असतात. महाराजांना छानपैकी आसन टाकायचं,
महाराज ऐकण्यासाठी येत असतात. 10वा महिना झाला, 11व्या महिन्यामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण जर तुमचं पूर्ण झालं विना अडथळे, तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही गुरूंच्या जवळ गेला. आणि 12व्या महिन्यामध्ये तुमचं गुरुचरित्र पारायण झालं की तुम्ही महाराजांच्या जवळ गेलात. म्हणजे पूर्ण वर्षभर तुमचं गुरुचरित्र पारायण होईल. तुमच्या ज्या व्याधी असेल, काही काही जण वाटतं की मला मारायचंय, मरायच्या अगोदर तुम्ही 12 महिने गुरुचरित्र पारायण करा. तुमच्या डोक्यातून मरणाचे विचार निघून जातील. ना यंत्र ना तंत्र, काहीच नाही. तुमची पत्रिका 12व्या महिन्यामध्ये तुम्ही जर गुरुचरित्र पारायण केलं ना, तुमची पत्रिका किती वाईट असू द्या, मी म्हणतो तुम्ही सगळ्यांना पत्रिका दाखवा. तुमची पत्रिका बदललेली असेल, तुमचा हस्त बदललेला असेल, तुमचा चेहरा बदललेला असेल, आणि तुमच्या ज्या समस्या आहे ना, भौतिक समस्या असते, कोणाचं विवाह न होणे, लग्न न होणे, हे साध्या समस्या आहे, या काहीच नाही माझ्या मते. आता माझ्याकडे खूप जण पत्रिका दाखवल्या येतात. खूप जणांचा प्रश्न हेच असतो की दादा लग्न होत नाही, जॉब भेटत नाही, बाळ होत नाही. ह्या कॉमन समस्या आहे. या भौतिक समस्येपासून तुम्ही दूर जाणार, त्या भौतिक समस्या राहणारच नाही तुम्हाला. आणि तुम्हाला असं वाटेल की आपण दत्त महाराजांच्या जवळ गेलो. हे 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यात गुरुचरित्र पारायण करायचं महत्व आहे, याचे लाभ आहे. माणूस स्वच्छ होतो म्हणजे काय, आपल्या काही व्याधी असेल, काही आपला त्रास असेल, नकळत आपल्या काही चुका असेल, पापा असेल, हे सगळं मोकळं होत. म्हणून 12 महिन्यामध्ये आपलं झाल्यानंतर तुम्ही त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही स्वतःहून पारायण करायला चालू करणार 13व्या महिन्यापासून. हे कधी करावं लागेल, हे तुम्हाला प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करायची सुरुवात केली तुम्ही, तुम्हाला अडचणी येतील, नाही येत असं नाही, येतील. लोक नावं ठेवतील, घरचे नावं ठेवतील, पण तुम्ही गुरूंची सेवा सोडायची नाही. आता येणारा 26 जानेवारी महिना आहे, आपला गुढीपाडव्याला असतो, पण हा याच्यापासून आहे, तुम्ही चालू करून द्या. 1 महिन्यामध्ये कधी 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात करा, संकल्प करा आणि सेवा करायला सुरुवात करा. खूप पॉवरफुल आहे. याच्यामध्ये तुम्हाला तंत्र नाही, मंत्र नाही, कोणतं यंत्र घ्यायचं नाही, लक्ष्मी कुंचन काहीच घ्यायचं नाही. तुम्हाला 1 रुपयाचा पण खर्च नाही, फक्त तुम्हाला स्वतः वाचावं लागेल, हे लक्षात ठेवा. गुरूंसाठी वेळ द्यावा लागेल. जो व्यक्ती गुरूंसाठी वेळ देतो, महाराज त्यासाठी वेळ देत असतात. 12 महिने 12 झाल्यानंतर एकदा गाणगापूरला जायचं, वाचन करायचं. तुम्हाला बघा कसं वाचता येतं, तुम्हाला वाचन पण चांगलं करता येईल, सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या करता येईल. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.